नमस्कार. आशा रेसिपी आशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवते मेथीची भाजी. ही बघा, मेथीची भाजी एक जुडी घेतली आहे. ही चांगली निवडली आणि धुवून घेतली. त्यासोबत थोड्या मी काड्या पण घेतल्या आहे, कारण काड्यामध्ये जीवनसत्व असतं चांगलं. हे बघा, स्वच्छ धुवून घेतली 4-5 पाण्याने. थोडा लसूण सोलून घेतला आहे, 6-7 पाकळ्या. आणि आपण शेंगदाणे घेतले, भाजून घेतले ती शेंगदाणे मी. शेंगदाण्याने घट्ट असा रसा येतो, त्याच्यामुळे थोडा रसा धरला तरी चालतो. तर मग आता आपण भाजी टाकूया. हे बघा, आता आपण तेल ठेवलंय कढईमध्ये तापायला. आता तेल तापलं की त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहे आपण. तेल तापतंय आता, तोपर्यंत आपण हिंग घेऊया थोडा. हे बघा, मेथीच्या भाजीला एवढा हिंग घ्यायचा आहे. हे बघा, थोडेसे जिरे घ्यायचे. लसूण, हिंग, जिरे आणि हिरवी मिरची. हे बघा, मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या. हे फार काही तिखट नाही. तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये अगोदर आपण लसूण टाकूया. हे बघा, तेल गरम झालंय. लसूण थोडासा लाल होऊ द्यायचा. लसूण थोडा लाल झाला की मग जिरं टाकायचं. हे बघा, आता बरोबर ब्राऊन कलर उरतोय बघा लसूण. आता जिरं टाकून घेऊ आपण. 1 चमचा जिरं घेतलं होतं. त्याच्यानंतर हिंग टाकून घेऊ आपण. आणि आता मेथीची भाजी टाकून घेऊ त्याच्यामध्ये. हे बघा, छान ब्राऊन कलर वर लसूण झालाय बघा. जिरं छान, एकदम छान वास सुटलाय. आपण भाजी टाकून घेऊ. भाजी सोबत सोबत काढा घालतात. काढ्यामध्ये जीवनसत्व असतं. छान अशी परतून घ्यायची तेलामध्येच थोडा वेळ. हिंग, जिरं आणि लसूण खूप सुंदर वास सुटलाय त्याचा. हे बघा, भाजी कशी तेलामध्ये परतून घेतली चांगली. नंतर शेवटी आपण पाणी टाकून घेऊ त्याच्यामध्ये. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी. रस्सा किती धरायचा आपला, किंवा आपल्याला कोरडी बनवायची असली तरी चालेल. पाणी जास्त नाही टाकायचं, कपभर पाणी टाकायचं. कोरडी बनवायची असली तर जास्त पाणी नाही टाकायचं. आणि त्याच्यानंतर शेवटी लसूण आणि आपलं हे हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकायची. आता अगोदर पाणी टाकून घेऊ आपण थोडस, म्हणजे तोपर्यंत भाजी शिजेल. बघा, 1 ग्लास पाणी टाकलंय मी. आता आपण भाजी शिजून घेऊ थोड्या वेळ. हा, हे बघा, मिरच्या बारीक करून घेतलंय. आता आपण अगोदर मिरची थोडीशी बारीक करून घेऊ, त्याच्यानंतर शेंगदाणे टाकू. हे बघा, आता शेंगदाणे टाकून घ्यायचे आपल्याला.
थोडस पाणी टाकते मी. हे बघा. हे बघा, आता आपण शेंगदाण्याचा कूट हा बारीक करून घेतलाय. आता भाजी शिजली आहे. आता आपण तो कूट याच्यामध्ये टाकून घेऊया. भाजीमध्ये टाकून द्यायचा तो. आपण भाजीमध्ये टाकून घेतलाय असं. शेंगदाणे, हिरवी मिरची. खूप सुंदर लागते अशी भाजी, तुम्ही करून बघा. भाजी पोळी खूप छान लागते. आता हे कूट टाकला, त्याच्यानंतर शेवटी आपण मीठ टाकतोय. हे बघा, अर्धा चमचा मीठ टाकून घेतलंय मी. आपल्या अंदाजाने भाजी कशी पातळ घट्ट कशी पाहिजे त्याप्रमाणे आपण मीठ टाकायचं. आता हलवून घेऊ. झाली आपली भाजी, तयार झाली आता.